हाय फ्रेंड्स, कलरफुल असा हा मोत्याचा कळस भाग 2मध्ये आपलं स्वागत आहे. भाग 1मध्ये मी तुम्हाला अर्धा कळस कसा बनवायचा हे दाखवलेला आहे आणि या भागामध्ये आता संपूर्ण मोत्याचा कळस कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि भाग 2मध्ये आता संपूर्ण कळस कसा बनवायचा हे तुम्हाला इथे दाखवणार आहे. भाग 1मध्ये आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता इथून पुढे जे आहे पुढची लाईन आपण सुरुवात करणार आहोत. तर पांढरा मोती आणि गुलाबी मोती यामध्ये मी वायर काढून घेतले. गुलाबी मोत्यातून वायर काढून घेऊन त्यामध्ये एक पांढरा, एक निळा आणि एक गुलाबी मोती घालून खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे आपलं पहिलं चौकोन कंप्लीट होणार आहे. मोत्याच्या कलरकडं तुम्ही नीट लक्ष द्या, तरच डिझाईन व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर एक पांढरा आणि एक निळा मोती घालून दुसरं चौकोन बनवते. यानंतर पुढे सुई काढून घ्यायची खालच्या मोत्यातून. त्यानंतर एक गुलाबी आणि एक निळा मोती घालून शेजारच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून पुढचं जे चौकोन आहे ते आपल्याला बनवायचं आहे. आता एक पांढरा आणि एक निळा मोती घातला आहे मी. वरच्या बाजूने जे आहेत ते निळे मोती येणार आहेत. सुई पुढे काढून घेतली आहे. यानंतर एक पांढरा आणि एक निळा मोती घालून हे चौकोन आपण करणार आहोत. या पद्धतीने आपली डिझाईन होणार आहे. वरच्या बाजूने निळे मोती येणार आहेत आणि पांढरे मोती खाली एक, वरती दोन आणि गुलाबी मोती खाली दोन आणि वरती एक, अशी ही डिझाईन बनणार आहे. तर ही लाईन आपली आता कंप्लीट झाली आहे. यानंतर वरची जी लाईन आहे ती खूप सोपी आहे. 3 मोती निळे टाकून पहिलं चौकोन केले आणि त्यानंतर 2-2 मोती टाकत, निळे मोती टाकत आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची आहे. यात मोती समजून घेण्यासारखं असं अवघड काही नाही. फक्त निळे मोती वापरून ही लाईन मी कंप्लीट केली आहे. घट्ट ओढल्यामुळे असा आकार त्याला व्यवस्थित आलेला आहे. कुठेही पसरटपणा वगैरे आलेला नाही. त्यामुळे घट्ट ओढणं हे मी तुम्हाला वारंवार सांगत असते. आता आपण ही वरची डिझाईन बनवणार आहोत, जे की गोल्डन आणि निळ्या मोत्यांनी बनवलेली आहे. इथे गोल्डन मोती 4 येतात आणि निळे मोती 5 येतात. असा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथे हिरवे आणि गोल्डन मोती वापरून हे आपण लाईन करणार आहोत. तर आधी मी हिरवे 3 मोती वापरून पहिलं चौकोन कंप्लीट केले. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. दुसरं चौकोन बनवताना मी 2 गोल्डनचे मोती घातलेत. या लाईनला तुम्हाला मोत्याचा कलर लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एक हिरवा आणि त्यानंतरचा गोल्डन घातला आहे. त्यानंतर 2 हिरवे मोती घातलेत पुढचं चौकोन बनवताना. त्यानंतर 2 गोल्डनचे मोती घातलेत. त्यानंतर एक हिरवा आणि एक गोल्डनचा मोती घातला आहे. आता मोत्याचा क्रम तुमच्या लक्षात आला असेल. खालच्या बाजूने 2 हिरवे येतात, वरती एक हिरवा येतो आणि गोल्डनचा खाली एक आणि वरती 2 गोल्डनचे येतात. या क्रमाने ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता यावरती पुढची लाईन आपल्याला करायची आहे. तर ही लाईन बनवताना हिरवे जे आहेत 5 मोती दिसणार आहेत आणि गोल्डनचे 4 मोती दिसणार आहेत आणि वरती लाल मोत्याची लाईन येणार आहे. त्यासाठी एक हिरवा, एक लाल आणि एक हिरवा मोती टाकून पहिलं चौकोन करते. वरची जी साईड आहे ती पूर्ण लाल मोत्याने येणार आहे.
त्यानंतर एक गोल्डनचा आणि एक लाल मोती टाकला आहे आणि पुढचं चौकोन करते. त्यानंतर एक हिरवा आणि एक गोल्डन, एक हिरवा आणि एक लाल मोती टाकला आहे. त्यानंतर एक हिरवा आणि एक लाल मोती टाकला आहे. त्यानंतर एक गोल्डनचा आणि एक लाल मोती टाकला आहे. या पद्धतीने आपलं ही लाईन कंप्लीट होणार आहे, ज्यामध्ये मध्ये हिरवी 5 मोती दिसणार आहेत आणि गोल्डनचे 4 मोती दिसणार आणि वरच्या साईडने संपूर्ण लाल मोती येणार आहेत. यानंतर आता लाल 3 मोती टाकून खालच्या 2 मोत्यातून आपण पंचकोन आता बनवणार आहोत. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. खालचे 2 मोती घ्यायचे आहेत आता. आणि 2 मोती टाकायचे आहेत लाल आणि आता पंचकोन आपण करणार आहोत. आता खूप घट्ट असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे हा कळसाचा आतला भाग होणार आहे. आता सुई पुढच्या 2 मोत्यातून काढून घेतली. 2 लाल मोती टाकून या पद्धतीने आपण पंचकोन बनवणार आहोत. याला खूप घट्ट ओढायचं आहे, म्हणजे बरोबर आतल्या बाजूने हे पंचकोन जे आहेत ते झुकणार आहेत. इथे कुठेही आता आपल्याला बाहेर सोडायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने पहा, ते पंचकोन कंप्लीट झालेले आहेत आणि कळसाला आपल्या आकार आला आहे. यानंतर पांढरे 3 मोती टाकून चौकोन बनवला आहे. परत 2-2 मोती टाकत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची. 2-2 मोती टाकत आपण चौकोन हे करून ही लाईन आपण कंप्लीट करणार आहोत. इथे फक्त पांढरे मोती आपण वापरायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट झालेली आहे. यानंतर याच पद्धतीने आता गोल्डन मोत्याने आपले वरचे चौकोन आपल्याला करायचे आहेत. आपण आधी 3 गोल्डनचे मोती टाकणार आहोत पहिलं चौकोन करताना, आणि त्यानंतर 2-2 मोती टाकत आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची आहे. अशा पद्धतीने ही लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता या 2-2 गोल्डन मोत्यामध्ये परत एक गोल्डन मोती टाकायचं आहे आपल्याला आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक गोल्डन मोती टाकून पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. ही कळसाची शेवटची लाईन आहे. अशा पद्धतीने आपला हा कळस कंप्लीट झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा मोत्याचा कळस? आपण भाग 2मध्ये आता या कळसावरील छोटं नारळ पाहणार आहोत. तर भेटूया भाग 3मध्ये. धन्यवाद.